नमस्कार मंडळी. आज मी घेऊन आलेली आहे ना तुम्हा सगळ्यांसमोर पैसे वाढवण्याचे खूप सुंदर असे रहस्य. पैसा कुणाला नकोय नाही का? पैसा हा प्रत्येकाला पाहिजे. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला, अगदी अंबानीला पण पैसा पाहिजे. कळलं ना? म्हणून वेगवेगळ्या स्कीम निघत असतात कायम. तर मला आज जो विषय मी घेऊन आलेली आहे अतिशय मार्मिक आणि प्रत्येकाला हवा असा वाटणारा विषय आहे. त्यामुळे मात्र हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना करते. तर मंडळी, सर्वात महत्त्वाचं असतं की पैसा आपल्या आयुष्यात असणं. आज ही सुरुवात आहे ना या व्हिडिओची मी एका स्टोरीपासून करणार आहे. एक व्यक्ती होती, तो चांभार होता आणि तो पूर्वीच्या काळी आहे ना घरोघरी म्हणजे असं कुठे पण एका रस्त्यामध्ये उभं राहून आडोशाला झाडाखाली बसून त्याच्या पिशवीतनं सामान काढून तो लोकांचे शूज वगैरे शिवत असायचा. त्यानंतर काय झालं, एकदा चालता चालता त्याला रस्त्यामध्ये कचऱ्याच्या पेटीमध्ये एक पेटी भेटली, लोखंडाची पेटी भेटली. ती पेटी घेऊन त्यानं विचार केला की माझं सगळं सामान जे मी पिशवीत ठेवतोय ते सगळं सामान मी माझ्या या पेटीत आता यापासून ठेवेल आणि मलाही सोपं पडेल की पेटीमध्ये ठेवलेलं सामान केव्हाही काढा आणि व्यवस्थित लोकांच्या चपला चांगल्या करून द्या. त्याने काय केलं, ती पेटी वापरली. ती पेटी वापरता वापरता आयुष्य गेलं त्याचं. आलं लक्षात? आयुष्य गेलं आणि नंतर तो स्वर्गवासी झाला. त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी ती पेटी वापरायला घेतली. त्यांचा व्यवसाय बदललेलाच नव्हता, कारण गरिबीमुळे मुलं फार शिकली नव्हती आणि मुलांनी पण तेच काम चालू केलेलं. आणि त्या मुलांनी हळूहळू ती पेटी घेऊन, 2 मुलं असल्यामुळे काही दिवस त्या मुलाकडे तर काही दिवस दुसऱ्या मुलाकडे अशी ती पेटी राहायला लागली. आता याच्यामध्ये काय झालं, दोन्ही मुलांना वाटू लागलं की पेटी फार जड वाटते, आपण आपलं सामान कमी करूया. मग त्यांनी काय केलं, त्यांचं सामान कमी करण्याकडे लक्ष दिलं. सामान कमी केलं तरीही काही ती पेटी त्यांना हलकी वाटेना. शेवटी त्यांनी काय केलं, पेटी व्यवस्थित उघडून पाहूया की नेमकं जड कुठला भाग येतोय लोखंडाचा, त्या पद्धतीने आपण आपली पेटी दुरुस्त करून घेऊ. मग त्यांनी काय केलं, ती पेटी वरनं सगळी चाचपून पाहिली. पत्रा तर पातळ होता लोखंडाचा. मग त्यांनी उलटी केली तर खालची बाजू थोडी जाड वाटली. मग त्यांनी विचार केला खालची बाजू थोडी पातळ करूया. मग त्यांनी जशी खालची बाजू पातळ करायला सुरुवात केली, म्हणजे हलकी करायची होती ना त्यांना पेटी, त्यांनी जशी सुरुवात केली तसं त्यातून सोन्याची नाणी बाहेर पडली. आता मला एक सांगा की हे त्याच्या वडिलांना का नाही सुचलं? नाही सुचलं कारण कर्म देतं आणि दैव नेतं. त्या सोन्याच्या नाण्यांनी ती मुलं खूप श्रीमंत झाली. म्हणजे तुम्ही श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला शिक्षण पाहिजे का? मला सांगा. आत्तापर्यंतची उदाहरणं आहेत, बॅक बेंचर्स म्हणा किंवा न शिकलेली माणसं कितीतरी श्रीमंत झाली आहेत आणि खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे. शिक्षणाची जोड हवी, कारण कुठल्याही टेक्निकल बाबींसाठी शिक्षण गरजेचंच आहे. पण जे गरीब आहेत, जी मुलं शिकलेली नाहीत, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ही घालमेल असते की आम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तर असं नाही आहे. श्रीमंत होण्यासाठी कुठल्याही शिक्षणाची गरज नाही आहे. श्रीमंत होण्यासाठी जिद्द, हिंमत आणि तुमच्या डोक्याचं प्लॅनिंग लागतं. एखादी व्यक्ती असते ना, न शिकता पण फाटलेलं पुस्तक बाजारामध्ये खूप छान पद्धतीने विकून येते. ती कला जर तुमच्याकडे असेल ना, तर या जगामध्ये तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी कोणीही अडवलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा या व्हिडिओचा USP आहे, लक्षात घ्या. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलेला असलात आणि जर गरीब म्हणून मेलात तर तुमच्यासारखा दोषी कोणीच नाही. पण तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलेला आहात आणि श्रीमंत होऊन जर गेलात तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही, असं मी म्हणेन. तर मंडळी, हे सगळं सांगण्याचा हेतू इतकाच. ते पेटीची जी मी स्टोरी सांगितली तुम्हाला, ते वडिलांना नाही सुचलं, ते मुलांना सुचलं. का बरं? वडिलांकडे तर ती पेटी आली होती, ते तेव्हाच आराम करू शकत होते. त्या पेटीचा विचार करून जड लागते. पण एखाद्याला अतिशय ओझं उचलायची सवय असते, अतिशय मेहनत करायची सवय असते, म्हणून ते नाही सुचलं कदाचित. पण दैव देतं आणि कर्म नेतं, ते असं. तसंच ज्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये, आलेला पैसा त्यांचा वेगवेगळ्या कारणांनी, कधी डॉक्टरकडे, तर कधी अननेसेसरी खर्चांनी, तर कधी कुठल्या व्यसनांनी जातो. याचं कारण आहे, याचं खूप मोठं कारण आहे. आणि सगळ्यात मोठं कारण असतात आपले शब्द. आपण ज्या घरात राहतो त्या घरामध्ये तुम्ही अर्वाच्य भाषा बोलत असाल, साधं मुलांना बोलताना पण जर तुम्ही त्यांना शिव्या देऊन बोलवत असाल, त्यांच्यावर सतत चिडत असाल, घरच्या मोठ्या माणसांची सतत आपसामध्ये खिटपीट होत असेल, तर या घरामध्ये पैसा टिकणं अशक्य आहे. अशा घरामध्ये पैसा फार कमी टिकतो. तुम्ही जर श्रीमंतांच्या घरात पाहाल ना, त्यांच्याकडे पण वाद असतात, त्यांच्याकडे पण डिस्प्यूट्स असतात नात्यांमध्ये, पण ते लोक असं जोरजोरात भांडत नाहीत. ठीक आहे? ते एकमेकांशी बोलणं बंद करतात, ते एकमेकांपासून थोडे लांब राहतात आणि कामात बिझी करतात, जेणेकरून घरात वाद होणार नाहीत. तुम्हीही ते करू शकता.
आता माझ्या नातवालाच मी कुठे घेऊन गेली आणि तिथे जर कुठे भांडण होताना दिसलं तर तो मला सरळ म्हणतो की हे लोक असे काय वागतात, हे असं का करतात. तो छोटा आहे, 5-6 वर्षाचा आहे. कारण आमच्या घरात ते होत नाही स्वामी कृपेने. त्यामुळे त्याला असा प्रश्न पडतो की हे कशी का करतात ही लोक. त्याला अजिबात आवाज वगैरे चढवलेला आवडत नाही. तसं तुमच्या घरातल्या मुलांनाही आवडत नसेल. त्यांची दखल घ्या आणि तुम्ही जे करता त्याचं अनुकरण तुमची मुलं करणार आहेत हेही लक्षात घ्या. होतं काय की आपण जे शब्द घरामध्ये बोलतो ना त्याला सतत तथास्तु 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 होत असतं आणि तुम्ही ते बोलून तुमच्या पदरी घेता. घरामध्ये बोलताना आपण काय बोलतो याचं भान असावं. आपण एखाद्या व्यक्तीला जर काहीही वाईट बोलत असू, वाईट शब्द त्याच्यासाठी वापरत असू तर त्याचं भान ठेवा. याच्यावर माझा खूप सुंदर शापित शब्द नावाचा एक व्हिडिओ आहे, प्लीज तुम्ही तो पाहून घ्या. कारण मला हा व्हिडिओ वेगळ्या टॉपिकचा आहे. मला ह्या शब्दांची जी ताकद आहे ना ती या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं की तुम्ही जे बोलता ते खरं होतं. तुम्ही आतापर्यंत विचार करा, तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये काय काय बोललात आणि ते खरं झालंय. विचार करा ह्या गोष्टींचा, तुम्हाला खूप उदाहरणं मिळतील याची. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या घरामध्ये तुमची शाब्दिक बाचाबाची बंद करा, वाईट शब्द बोलणं बंद करा, तणतणणं बंद करा, जळफळाट होत असेल कोणाविषयी तेही बंद करा. कारण तुम्ही ते सगळं करून तुमचा वास्तुदोष तर वाढवतच आहात, तुमच्या कुलदेवतेलाही नाराज करत आहात, येणाऱ्या लक्ष्मीला पण नाराज करत आहात. तर अशा घरामध्ये कशी लक्ष्मी टिकेल, कशी टिकेल मला सांगा. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घेताय. तुम्ही असं वागून तुम्ही एफर्ट्स घेत नाहीये हे सिद्ध करताय. मी अनेक कुटुंब आहे ना स्वामी कृपेने, माझं ज्या कुटुंबाने ऐकलंय त्यांचं आज सगळंच भलं झालेलं आहे. असे अनेक कुटुंब आहेत, अनेक. तुम्ही गुगलला जा आणि माझे रिव्ह्यूज वाचा, तुम्हाला लक्षात येईल. पण जर तुम्हाला हे सतत करतच राहायचं आहे तर मग तुम्हाला कोणी अडवू शकत नाही आणि तो भगवंत पण नाही थांबवू शकणार की तुमच्या आयुष्यात पुढे काय काय येईल त्याला. त्याच्यामुळे जर हा व्हिडिओ पाहत असाल तर या क्षणापासून ते सगळं थांबवायचं, तुम्ही ते सगळं करत असाल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की कुठेतरी तुमचा अवास्तव खर्च होत असेल. अवास्तव जर खर्च होत असेल तर तो का होतो, खर्च करण्याची या क्षणाला गरज आहे का. बघा मंडळी, जर तुम्ही बाहेर गेलात तर तुमच्या पर्समध्ये 2,000 असू दे, 3,000 असू दे, 2 मिनिटात खर्च होतात. पण जर तुम्ही पर्सच घेऊन गेला नाहीत ना तर तुम्ही जे घेता ना त्याची तुम्हाला गरज नसते खरं तर. पण पैसे आहेत म्हणून आपण एखादी वस्तू घेतो आणि हे माहीत असतं की आपल्याला लोकांचे पैसे द्यायचे किंवा आपल्याला पैसे जपायचे, दोन्हीपैकी काहीही असू शकतं. पण तरीही आपल्याकडनं ते पैसे वापरले जातात. जेव्हा असं असतं ना, म्हणजे गरज नसताना एखादी वस्तूचा आपण घेतो तर त्याचा 10 वेळा विचार करा की आपल्याला ती वस्तूची गरज नाही आहे. मंडळी 2030 पर्यंतचा काळ आहे ना प्रचंड वाईट येणार आहे. हळूहळू तुम्हाला येईल लक्षात ते. पैसा जपणं आजच्या तारखेला खूप 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 गरजेचं आहे. खूप सारे तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत ना तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की पैसा जपणं फार गरजेचं आहे. कुठला काळ, कधी काळचं सोडा की 2030 पर्यंत काय होणार आहे. पण असं पण आपल्या भौतिक जगामध्ये आपल्याला प्रचंड पैसा हातामध्ये पाहिजेच. नोकरी करणाऱ्यांना तर पाहिजेच. पाहिजे म्हणजे त्यांना दर महिन्याला एक पगार तरी येतो. गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना दर महिन्याला पेन्शन येते, रिटायर माणसाला त्यांचं पेमेंट व्यवस्थित येतं. पण बिझनेस करणाऱ्याचं काय, त्यांनी काय करायचं. त्याला पैसा जपताच आला पाहिजे. बिझनेस करण्यासाठी पण एखादा सेफ्टी फंड प्रत्येकाकडे असावा लागतो. तो नसेल तर बिझनेस हळूहळू मोठ्या स्केलला न नेता छोट्या स्केलमध्ये चालू ठेवावा, म्हणजे कर्जबाजारी माणूस होत नाही. आणि दुसरी गोष्ट, अनेक वेळा आपण जे ठरवतो ते घडलंच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही बरेचदा एखादी गोष्ट प्लॅन करता आणि ती नाही घडत, याचा अर्थ ती भगवंताची मर्जी आहे की तुम्ही ती करू नये, कारण पुढे जाऊन त्याच्यात आणखीन नुकसान होणार असतं. म्हणून भगवंत तुम्हाला तेव्हाच थांबवतो. तर त्या सूचनेला सांभाळायला शिका, समजायला शिका. ही झाली दुसरी बाजू. तिसरी बाजू मी सांगू इच्छिते की कुठेतरी वास्तू दोष असू शकतो की तुमचा पैसा टिकत नाशात ठेवायची की जे तुम्ही करताय, ठीक आहे, कुठेही पैसा वापरताय, कुठेही काही करताय तर ते का होतंय, कशासाठी होतंय, वापरणं गरजेचं आहे का, काय चुका भूतकाळात झाल्या आहेत पैशांच्या बाबतीतल्या, ते सगळं लक्षात घ्या. आणि छोटे छोटे सेविंग चालू करा. छोटे छोटे सेविंग म्हणजे कसं करायचं, दिवसभरामध्ये जे काही कमवता, बिझनेसवाल्यांना सांगते का, जे काही कमवता, 100 रुपये कमवले तर 10 रुपये तरी तुमच्या बाजूला काढा, चालू करा हे करणं. कारण जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुमचे पैसे वाचवले जाणार नाही. पैसे वाचवायचे असतील तर पिग्मी अकाउंट चालू करा. तुम्ही PF मध्ये पैसे भरा,
अनेक 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 मार्ग आहेत. जर तुम्हाला पैशांची बचत करायची आहे त्यासाठी खूप मार्ग आहेत, पण तुम्ही कुठला मार्ग आपला करताना ते फार महत्त्वाचं आहे. पैसा बचतीसाठी खूप मार्ग आहेत आणि पैसा खर्च करण्यासाठी हजारो मार्ग आहेत. बघा, खूप आणि हजारोमध्ये बराच फरक आहे. पैसा खर्च करायचाच आहे तो बिनधास्त करा, पण इन्कम पण वाढवा. कारण माझं असं मत आहे, प्रामाणिकपणे गरजा कमी करू नका, पण इन्कम वाढवा. तर मंडळी, खर्च कमी न करता तुमचं इन्कम वाढवा, हे माझं प्रामाणिक मत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवा, तुमचं ध्येय ठेवा की पैशांची बचत मला करायची आहे, पैसा मला वाढवायचा आहे. पैसा तिथेच जातो जिथे तुम्ही थोडे 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 पैसे जमवता. पैसा खर्च करणं बंद करू नका, कारण लक्ष्मी चंचल आहे. तुम्ही खर्च करणार नाही तर लक्ष्मी तुमच्यापर्यंत येणारही नाही, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण खर्च तिथेच करा जिथे गरज आहे. अनावश्यक खर्च करणं टाळा, कारण आत्ताच्या काळामध्ये आहे ना, तुफान खर्च करण्यासाठी खूप मार्ग आहेत, पण बचत करण्यासाठी जे मार्ग मी सांगितलेत तुम्हाला, त्यापैकी नक्कीच तुम्ही प्रामाणिकपणे कुठला तरी मार्ग आपलासा करा आणि मग पहा तुमच्या बचतीचे किती मार्ग ओपन होतील ते. कर्ज घेताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की कर्ज आपण कुठल्या दिवशी घेतो, कोणाकडून घेतो आणि खरंच कर्ज घेण्याची गरज आहे का, हे पण पहा. कारण कर्जात अडकलेली व्यक्ती लवकर सुटणं फार कठीण असतं. जेव्हा तुम्ही ठरवता की मी या व्यक्तीचे पैसे मला लवकर द्यायचे, तुमचं प्रामाणिक मत आहे की तुम्हाला त्यांचे पैसे द्यायचेत आणि तुम्हाला देऊनही होत नाहीये, त्यावेळेस आहे ना मंडळी, तो भगवंत तुम्हाला हेल्प करतो लोकांचे पैसे फेडण्यासाठी, मार्ग ओपन करतो. बरं, मार्ग ओपन करायला त्याच्या वेळ जरी लागत असेल ना, पण मार्ग मोकळे नक्की होतात. तुम्हाला तुमच्या त्या देवावर, तुमच्या गुरुवर, स्वतःवर आत्मविश्वासाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे की मला मात्र यांचे पैसे द्यायचेत. हे प्रामाणिक मत जर आपलं असेल तर तुमचा आत्मविश्वास कधीच डगमगणार नाही. पैसे साठवण्यासाठी किंवा वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी छोटे मोठे जर काही स्त्रिया घरी असतात, त्या काहीच करत नसतात, तर त्यांनी घरी बसून छोटे मोठे काहीतरी व्यवसाय सुरू करावेत. आजकाल कोविडने आपल्याला शिकवलेलं आहे की ऑनलाईन खूप काही गोष्टी विकल्या जातात, तर ज्याच्यामध्ये त्या एकदम तरबेज आहेत ना, त्यांनी त्याचं काम चालू करावं असं मी सांगेन. वास्तुदोष असेल तर नक्की वास्तुदोषाबद्दल विचार करावा की खरंच आपल्या घरात वास्तुदोष आहे की आपण तो दोष निर्माण करतोय, याच्याविषयी नक्की विचार करावा. बिझनेस करत असाल तर त्याचा रोडमॅप तुमच्याकडे क्लिअर हवे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्याकडे एक लिमिटेड पेमेंट येत असतं, मग तुम्हाला मात्र विचार करायला पाहिजे की खर्च आपले कुठे आणि कधी करावेत आणि किती वाचवावेत आणि किती साठवावेत, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. मला इतकंच आहे, माझे खूप सारे क्लायंट मला सतत सांगतात की दीदी किंवा ताई, पैसा टिकत नाही, पैसा अनेक मार्गांनी जातो वगैरे. तर मंडळी, पत्रिका दाखवून घ्या एकदा तरी. पत्रिकेत पहा ग्रह कुठे बसलेला आहे. तुमच्या वास्तुदोषाचा प्रॉब्लेम असेल, पितृदोषाचा प्रॉब्लेम असेल, आणि या सगळ्याच्या पलीकडचा मोठा प्रॉब्लेम असतो जो मी सुरुवातीला सांगितला, शब्द जे आपण वापरतो. कोणीही फोन केला, अरे नाही रे यार, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी कसं खर्च करणार यार, काय करू समजतच नाही, पैसाच नाही. अरे पैसाच नाही, तुम्ही सारखं सारखं बोलून तुम्ही डिवाईनमध्ये, युनिवर्समध्ये तीच ऑर्डर टाकताय. पैसा नाही म्हणण्यापेक्षा मी आज नाही घेणार आहे, मी उद्या घेईन, मी परवा घेईन, हे तुम्ही बोलू शकता ना. तुमच्या बोलण्यामध्ये ना खूप काही आहे. तुम्ही जे बोलाल ते कराल आणि तेच घडतं. तुम्ही जे बोलता ना तेच घडतं. त्याच्यामुळे काय बोलायचं आहे विचार करून बोलायला शिका. ज्या काही गोष्टी असतील, जर तुमच्या इथे ह्या रिलेटेड काही घडत असेल तर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की थांबवा. आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना हा त्रास आहे, ज्यांना मुळात कळत नाहीये की नेमकं काय केलं पाहिजे. सतत डॉक्टरकडे पैसा जात असेल तर प्लीज माझा अमावस्या पौर्णिमेचे व्हिडिओ पहा, त्याच्यात छायादान दिलेलं आहे, उतारे दिलेले आहेत, ते करा. आणि जर तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे, पैसा वाढवायचा आहे, तर तुमच्या साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला ॲक्टिव्ह करा. दक्षिण दिशेला रोज 5-6 तासाचा तुपाचा दिवा लागलाच गेला पाहिजे आणि तो 5-6 तास तिथे जळता राहिला पाहिजे. त्याने दक्षिण दिशा ॲक्टिव्ह होते. दक्षिण दिशा ही तुमच्या पैशांची दिशा आहे, प्रगतीची दिशा आहे, त्यामुळे तिथे ॲक्टिव्ह ठेवा. नॉर्थ दिशा तुमच्या ऑपॉर्च्युनिटीची दिशा आहे, त्यामुळे नॉर्थला एखादं फाउंटन वगैरे आणा, पण ते फाउंटनची लाईट आहे ती पांढरी हवे, त्याच्यावर कुठलीही डिझाईन
लाल कलरची, पिवळ्या कलरची नको आहे. आलं लक्षात? तुम्ही जर शोचं वगैरे फाउंटन घेत असाल तर त्याच्यावर हिरवं म्हणजे ग्रीन, ग्रे हे कलर चालू शकता. व्हाईट कलर चालेल, पण रेड, ऑरेंज, पिवळा असे कलर त्या फाउंटनवर नसावे. त्याने तुमच्या 2 दिशा तरी तुम्ही ॲक्टिव्ह करा. तुमचे जर पैसे कोणाकडून गेले आहेत आणि तुम्हाला परत मिळत नसतील ना, तर तुमच्या बरोबर दाराच्या समोर जर भिंत असेल त्याच्यावर मोरपीस लावा. मोरपीस उलटं लावायचं. उलटं म्हणजे सरळ जसं लावतो तसंच, फक्त त्याचा पिसारा खाली हवे, इतकाच फरक आहे. आणि रोज त्याला अगरबत्ती दाखवायची आणि त्या मोरपिसाला सांगायचं की बाबा माझे अडकलेले पैसे तू दरवाजाच्या समोर आहेस, तुझ्या त्या गोविंद पावलांनी तू मला मिळवून देशील अशी मला खात्री आहे. आणि त्याचे धन्यवाद करायचं. आणि अगरबत्ती रोज मात्र दाखवायची आहे, कारण त्याची एनर्जी आपल्याला जिवंत ठेवायची आहे. घरामध्ये जर तुम्ही अशा कुठल्या गोष्टी लावल्या असतील पण तुम्ही त्याला जिवंत ठेवलं नाही आहे, तुम्ही त्याची एनर्जी डेड केली आहे, तर त्या गोष्टींना पण फुलमून आत्ताच होऊन गेली, पौर्णिमा आत्ता जस्ट होऊन गेली, तर त्यामुळे त्या गोष्टींना पण ॲक्टिव्ह करा. तुम्ही धूप दाखवा, उदबत्तीचा धूर दाखवा, अशा सगळ्या गोष्टींनी येणार त्या गोष्टींना तुम्ही ॲक्टिव्ह करा. आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस येतात ते. तर मंडळी, हा व्हिडिओ ना, ह्या व्हिडिओची गरज खूप जणांना आहे, घरोघरी दारोदारी आहे. तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काय त्रास आहे आणि तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मिस्टिकल एराशी जोडलं जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मिस्टिकल एरा अँजीस नावाचं दुसरं चॅनल आहे, हिंदीमध्ये चॅनल आहे. तिथे अजून फार ॲक्टिव्ह नाही, पण तुमची साथ मिळाली तर तेही लवकर जास्तीत जास्त ॲक्टिव्ह होईल आणि खूप सारे व्हिडिओज त्याच्यावर पण येतील. त्या चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. वेबसाईटला व्हिजिट करा, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक असतात. काही हवे असेल, आमच्याकडे सगळ्या वस्तू मिळतात, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा की तिथे कुठल्या कुठल्या लिंक आहेत ते. आणि मंडळी, लाईक करायला विसरायचं नाही आहे. पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, पैसा साठवत राहा. धन्यवाद.